नंतर बस हे गाइज वेलकम टू माय न्यू अनदर व्हिडिओ। आय होप तुम्ही सगळे विंटर सीझन एन्जॉय करत असणार। तर आज मी आले आहे माझ्या सिस्टरकडे, मोठी बहीण नाशिकला आले। तर आज माझी एक्झाम होती, त्यानंतर म्हणजे सकाळी ब्लॉग शूट करायचा होता, बट इतकी फार घाई झालेली ना, म्हणून मग काही करता नाही आलं। त्यानंतर मी माझ्या फ्रेंडला भेटायला गेले आणि फ्रेंडला भेटले, तिच्यासोबत बोलता बोलता जितका टाईम होऊन गेला समजलंच नाही। ब्लॉग पण शूट करायचा आहे, तर मग आता मी डिरेक्टली ताईकडे आले। ताईच्या तिथे आत्ता मी 7 वाजता ब्लॉग सुरू करते। तर उद्या पण मला बाहेर जायचं आहे, त्यासाठी ताई आणि मी ड्रेस स्टिच करून आणलं, कारण तिचाच ड्रेस घालणार आहे। घरून मी काही आवरून आले नाही आहे। तर मी बाल्कनीमध्ये बसले आणि आज बिलकुल पण थंडी नाही। मी ताईची बाल्कनी दाखवते वेट। तर ही माझ्या ताईची बाल्कनी आहे। तिने मस्त लाइटिंग लावली आहे। दिवाळीचा कंदील अजून काढलेला नाही आहे। तिला बोलली चल काढून घेऊया, ती बोलली उद्या जेजू आले का मग त्यांना काढायला लावते। लाईट इतकी सुंदर लावली आहे ना, मला तर इतकी फार आवडली आहे। आणि इतके सारे प्लांट्स लावले आहे ना तिने, खूप छान। आणि हे छोटा कॉफी टेबल आहे, जिथे ताई तिची म्हणजे फॅमिली जेवण वगैरे ब्रेकफास्ट सगळे इथे करत असतात, जसं त्यांना टाईम भेटेल ना तसं। तर इतके सारे प्लांट्स लावलेत। मला तर फार आवडतं। जसं मला प्लांट्स लावायला म्हणजे आवडतं ना, तसंच माझ्या सिस्टरला पण फार आवडतं। तर हे आहे ना, हे तिनेच केलं आहे, घरीच केलं आहे। इतके छान प्लांट्स लावलेत। ही लाईट किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही। तर तुम्हाला कशी वाटली माझ्या ताईची गॅलरी, नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा। पूर्ण लुक। तर माझ्या ताईची गॅलरी कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा। इतके सारे तिने प्लांट्स लावले आहेत ना, मला तर फार आवडतं। आणि इथे नेहमी जेव्हा त्यांना टाईम भेटतो ना, फॅमिली टाईम, तेव्हा इथे कॉफी टाईम, ब्रेकफास्ट, टी टाईम, लंच, काही असं टाईम भेटला ते इथं करतात। खूप छान वाटतं। चला आता ताईला विचार, मी आज इतकी थकले ना, ताईला बोलले। ताई बोलली की बिर्याणी करायची की काही करायचं। म्हटलं काहीच करू नको, मला साधं काहीतरी खायचंय, जास्त काही खाण्याची इच्छा नाहीये। तर इथे कियारा आणि विहान तर इथे कियाराची आणि विहानची बघा कशी मस्ती चालली। आणि विहान बघा, हे बाई विहान गेम खेळतोय। आणि कियारा कुठे गेली? कियारा, ही कियारा फोन घ्यायला गेली होती बघा, ही पण फोन घ्यायला गेली होती, हो ना? हा, मला तिचे हेअर्स फार आवडतात, बघू शकता किती छान हेअर्स आहे। तर ड्रेस फिट करून आणलाय, तर आता तो मला थोडा आयर्न करून घ्यायचा आहे, कारण थोडं काय म्हणतात त्याला, थोडा असा चुरगळलाय ना, म्हणून मग थोडा आयर्न करून घेईल। तर थोड्या वेळाने करते मी। तर ताई काय करते बघते। ताई स्वयंपाक करते। तर आज तिला साधच करायला लावलं मी, चपाती आणि भुर्जी बस। गरम ती बोलली होती बिर्याणी करायची, बट कॅन्सल केलं, कारण मी म्हटलं बिर्याणी करेल, चिकन करेल, काहीतरी स्पेशल। आता गुड्डीला काही खायचंच नाही, तर त्याच्यामुळे मग आज सिंपल अंड्याची चटणी म्हणजे भुर्जी आणि चपात्या बस। कारण आज जास्त खायची इच्छा पण नाही माझी, का बरं काय माहिती। तर मी ड्रेस ना आयर्न करून घेते फटाफट, मग बोलते तुमच्या सोबत। तर माझं ड्रेस वगैरे प्रेस करून झालंय जस्ट, आणि ताईचं कुकिंग पण झालंय। तर आता आम्ही बाहेर जेवायला बसतो गॅलरीमध्ये। तर चला।
याच्यावर बस. इकडे. तर आमचं जेवण झालं. तर जेवणामध्ये ना चपाती आणि अंडा भुर्जी केली होती, कारण माझं पण मन नव्हतं बिलकुल म्हणजे जेवायचं. तर आमचं जेवण वगैरे झालं. तर फार म्हणजे फार थंडी वाजली. केव्हाची ना मी मागे 7 एक वाजले होते तेव्हा बिलकुल पण थंडी नव्हती, बट आता खूप थंडी वाढली आहे. मी स्वेटर घालून घेतले. खूप थंड थंड वाटते आता. बट मला विंटर सीझन फार म्हणजे फार आवडतो. भारी असतं विंटर सीझन. मस्त गरम 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 स्वेटर घालायचं आणि थंडीमध्ये बसायचं. आणि हो सांगायचंच राहिलं तर उद्या मी बाहेर जाणार आहे आणि मस्त रेडी होणार आहे. तर ते तुम्हाला उद्या माहिती पडेल. तर मी चेंज केलंय. वेट मी तुम्हाला दाखवते काय घातलंय. तर नाईट पॅन्ट घातली आहे, हा स्वेट शर्ट घातलाय, मधून अजून एक टी शर्ट आहे आणि हा स्वेट शर्ट आहे. घरी असलं ना तर असंच लूज लूज घालायला आवडतं, जास्त टाईट बिलकुल नाही. आणि खूप थंडी आहे ना म्हणून मग स्वेटर स्वेट शर्ट. तर ध्यानसारखं इकडून तिकडून येऊन जाऊन बघतो. विहानला काय म्हणतात रॉकेट लावतोय, तर चला मी तुम्हाला दाखवते. जातोय का तू? नाही, त्याला कियारा पाहिजे जोडीला. एकटा नाही जाणार, त्याला भीती वाटते. तर कियारा जाते त्याच्यासोबत खाली आणि मी वरतून शूट करणार, कारण मला पण भीती वाटते रॉकेटची. मी फटाकड्यांजवळ कधीच जात नाही, तर ते खाली जात आहे. मी तुम्हाला नाही का टेरेस मधूनच दाखवते. हळू लाव बरं का विहान. बॉटल घेतली का? बॉटल घेतली. रॉकेट असं ठेवायला त्याच्यात. जा रॉकेट जा जा. कियारा बॉटल घेऊन ये. कस काय लावणार आहे मग? कस काय लावणार आहे? दाखव किती रॉकेट आहे. 2. कियारा रॉकेट लावणार आहे. यस यस यस. इथे विहान आणि कियारा नाही का रॉकेट लावायला गेलेत. हा हा लाव तिथे. अरे रॉकेट घे ना. तर विहान आणि कियारा बघू शकता किती दूर गेलेत लावायला. हळूच लाव रे. एक दे तिच्याकडे. तर इथे विहानना लावतोय बघू शकता रॉकेट. ये भारी. मस्ती करतात खूप. तर बाहेर फार थंडी आहे. घरात आले तर आता किती वाजलेत? तर आता वाजले आहेत 10. तर मला फार झोप पण येते. मी झोपते आता, कारण की आज फारच थकले मी बाहेर. गुड नाईट. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो माझी बात वगैरे झाली आहे, बट असं काही वाटत नाही आहे, कारण मी अजून काहीच आवरलं नाही आहे. आणि मी हेअर वॉश केले, कारण की आज मला बाहेर जायचं आहे. तर मी हेअर ड्रायरने काय म्हणतात ड्राय केले, हेअर्स सुकवून घेतले. तर मी मागच्या व्लॉग्समध्ये सांगितलं होतं की मी हेअर ड्रायर नाही यूज करत, बट हे हेअर ड्रायर आहे ना ते जरा डिफरंट आहे. तुम्हाला दाखवते मी. दीचं हेअर ड्रायर आहे हे, आणि यामध्ये ना ऑप्शन आहे
तर नाही का 0 आणि फॅनचं 1 आणि 2 असं दिसतंय का नाही. तर मी ओन्ली फॅनचं चालू केलेलं, म्हणजे की फक्त आपली साधी हवा येते ना फॅन सारखी, त्याने बाकी जे 2 वर आहे ना तर ते हीट सोडतं, गरम वाफ, म्हणून मग ते नाही यूज करत, फक्त फॅन यूज केला. तर माझे हेअर सुकून झाले. तर आता मी फटाफट आवडते, मला बाहेर जायचंय आणि फार लेट झालंय. तर मी आवडलं का तुम्हाला सांगते आणि दाखवते मी कशी दिसते. सो गाईज मी रेडी झाली आहे. तर कशी दिसते मी तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते. विहान इकडे 2 मिनिटं. तर हा माझा पूर्ण लुक आहे. तर मी खूप सिंपल रेडी झाली आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि मी कशी दिसते ते पण सांगा. तर सिंपल क्लचर लावलंय, बाकी सिंपल छोटे कानातले घातले. मी बोलली मोठे कानातले घाल, बट मला म्हणजे इतके आवडत नाही मोठे कानातले, म्हणून मी छोटे घातले. हातात माझं नेहमीचं चांदीचं कडं, वॉच आणि सिंपल ऑर्गनचा ड्रेस. हा ताईचाच ड्रेस आहे. सो माझा सिंपल लुक कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर माझा पूर्ण लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि माझा ड्रेस पण आवडला असेल तर लाईक करा. तर आता मी निघते. मी ओला बुक केली आहे, कारण की जिजू पण नाहीये घरी, हॉस्पिटलला गेले ते, नाहीतर त्यांनी मला सोडून दिलं असतं. आता मी ओला केली, येईलच 5-1 मिनिटात. तर मी जाते तिथेच खाली जाऊन थांबते, किंवा तसं कॉल करतीलच ते. ती आली का निघेल मी. आणि आता भेटते मी तुम्हाला, तर सांगते मी कुठे चालले. A few moments later. जास्त झालं ना ह्याच्यात. चॉकलेट मला एवढं भरून घेते मग खाते. आहे ना त्याला भरपूर किती त्याच्यात. हमको तो पता ही नहीं, हम आ चुके हैं शादी से. कसं झालं ग लग्न? चांगलं असं होतं. जेवण एकदम भारी होतं अगं. काय होतं? म्हणजे असं वाटत पण नव्हतं लॉन्सचं, पण लॉन्सचं छान होतं. वरण भात, मुगाची भाजी, जिलेबी, काय होतं, गुलाबजाम, जिलेबी, पनीरची भाजी, चपाती, पुरी, सलाड, एवढं होतं. पण असं वाटत नव्हतं नाही का लॉन्च कसे राहते जेवण. पाणीचं तेल म्हणला झालं. आता कट करून पण लाव. आता आपण बोलू. हे गाईज, सो मी आले आहे घरी. आता अर्धा-1 तास झाला असेल मी घरी पोहोचले. तर फारच थकले, माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल, आणि माझे डोळे पण. तर आता मस्त चहा घेणार गरम गरम. मी लग्नाला गेले होते, ॲक्च्युली माझ्या फ्रेंडचं लग्न होतं, तर मग तिथेच गेले होते, बट काही जास्त शूट नाही केलं मी. तर चला, चहा पण आला आहे, मस्त गरम गरम चहा पिते, कारण फारच थकवा आला आहे. चहा पिल्यावर फार भारी वाटतं. खूपच थकले मी, म्हणजे असं जास्त काही नाही, बट तरी खूप थकवा आला आहे.
याला पण किती काय आलं हे आंबे ते एकत्र आले ना